आणि ज्या विविध सत्रांची आपण आतुरतेने वाट बघतो आहे ते सत्र लगेच सुरू करूया. सर्वप्रथम सत्र क्रमांक 1 जे आपलं घेणार आहेत डॉक्टर उदय वारुंजीकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. सर कृपया आपण मंचावर यावं. त्याचप्रमाणे या सत्रामध्ये कोकण प्रांताचे अध्यक्ष माननीय दादा विचारे उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. अधिवेशनाच्या सहसंयोजिका नीताताई सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख आणि सहकार सुगंध जे मासिक निघतं त्याचे संपादक माननीय भालचंद्रजी कुलकर्णी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मंचावर यावं. या ठिकाणी आपण वेगवेगळे सत्र घेणार आणि वेगवेगळे मार्गदर्शक व्याख्याते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. आजच्या सत्रामध्ये आपल्याला सहकार कायदा व हाऊसिंग मॅन्युअल याविषयी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर हे प्रख्यात वकील आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे. जवळजवळ 25 वर्षांपासून ते हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात आहे. आपण सर्वजण त्यांना अतिशय जवळून पाहतात, जाणतात. त्यांचं काम सुद्धा आपल्याला माहिती आहे. मी सहज बोलताना त्यांना म्हटलं की वकील साहेब तुमचा परिचय थोडक्यात देता का? तर त्यांनी मला असं सुचवलं की माझं काम हाच माझा परिचय आहे. तेव्हा आपण जोरदार त्यांचं टाळ्यांनी सुद्धा स्वागत करूया. मी या ठिकाणी उपस्थित भालचंद्र कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी वकील साहेबांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करावा. त्याबरोबरच आजच्या सगळे जे व्याख्याते आहेत त्यांना माझी एक विनंती आहे, शक्य झाल्यास मान्य करावी. अशी सूचना आलेली आहे की अनेक हिंदी भाषी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मधनं हिंदी आणि इंग्रजीचा सुद्धा उपयोग करता आला तर थोडंसं बघावं, म्हणजे काही ना काहीतरी त्यांना या ठिकाणी कळणार आहे. तर ही एक विनंती आहे. या ठिकाणी भालचंद्र कुलकर्णी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांचा सत्कार करतात आहे. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सुरू आहे. खूप खूप धन्यवाद. जास्ती वेळ न घेता मी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सरांना विनंती करतो की त्यांनी या सत्राला सुरुवात करावी. की मी सूत्रसंयोजन करणाऱ्या व्यक्तीला विचारलं किती मिनिटं. बिंग ॲडव्होकेट घड्याळ चालू करणं आणि घड्याळानुसार वागणं याला पर्याय नाही. तर आपल्या सगळ्यांना विनंती अशी की मला दिलेली 45 मिनिटं आपण चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने वापरूया. संयोजकांनी मला खात्री आहे ती कमीच पडणार आहे. संयोजकांनी आपल्याला कागद आणि पेन दिलेला आहे, त्याचा आपल्याला वापर भरपूर करायचा आहे. हा जो आजचं जे सत्र आहे हे काही नवीन आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला जरा थोडंसं वापरायचं आहे. त्यामुळं आपल्याला विनंती की आपल्याला जे महत्वाचे शब्द वाटतील ते सगळे लिहून ठेवायचे. आपल्याला घरी गेल्यानंतर ज्यावेळेस केव्हा आपण हे कागद परत काढाल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे सहकार भारतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्या कार्यक्रमामध्ये असं असं काहीतरी झालं होतं, हा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती, एव्हरीबडी इज रिक्वेस्टेड टू नोट डाऊन दोज इम्पॉर्टंट सेक्शन्स, वर्ड्स, फ्रेजेस, कन्सेप्ट. आपल्याला जे महत्वाचं वाटेल ते सगळं लिहायचं. चला विषयाला सुरुवात करूया. व्यासपीठावरील 3 व्यक्ती ज्यांचा माझा कधीच परिचय झालेला नाही. व्यासपीठाच्या समोर बसलेली अनेक मंडळी की ज्याच्यामध्ये फक्त मला वाटतं संजयजीचा चेहरा ओळखता दिसतोय, बाकी उदयरावांचा आहे, आमची ज्येष्ठ भगिनी आहे ॲडव्होकेट उमा वागळे, गोडबोले मॅडम आहेत आणि बाकी सगळे अशी मंडळी की
ज्या सगळ्याच आहे चेहरे ओळखीचे आहेत. And those all persons who are present today, and I can certify them that those are the persons who are doing something which is known as a thankless job. लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्या माझ्या अनेक मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. एक लक्षात घेऊया, सहकार भारतीचं महाअधिवेशन आहे. आपण मुंबईत राहतो. आपण मध्ये बोललात तर माझा जो काय फ्लो आहे तो फ्लो थोडासा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. थांबा, जे मी सांगतोय ते सगळं तुम्हाला कळणार आहे. Those persons who are present here, they can understand very well this is a law. This is something which is not that difficult to understand. Let us try to start from square number 1. का बरं अशा प्रकारची स्वतंत्र चॅप्टरची, स्वतंत्र एका चॅप्टरची गरज पडली या कायद्यामध्ये? लेट अस गो बॅक टू द 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. मग 97वी घटना दुरुस्ती आपण कधी बघितली आहे का? लिहून ठेवा आजचा होमवर्क. कारण आपल्याला जे इथून पुढचं काम करायचं आहे त्याचे सगळंच्या सगळं काम हे 97व्या घटना दुरुस्तीशी तपासून बघायचं आहे. इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. जो भी आप आज से करने वाले हैं वो हमें देखना है, ताड़ना है, चेक करना है कि 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के साथ हम काम करते हैं कि नहीं करते. दो बातें आ गई. सिंपल. पहली बात, देयर इज अ फंडामेंटल राइट विच इज क्रिएटेड. फंडामेंटल राइट, मूलभूत अधिकार पता आहे, सगळ्यांना माहिती आहे. नागरिक शास्त्र आपण शिकलोय शाळेमध्ये. त्या मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याकडं एक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्या स्वातंत्र्यामध्ये अनुच्छेद 19 क मध्ये 19(1) क मध्ये नवीन ऍड झाली, नवीन एक दुरुस्ती झाली आणि ती म्हणजे आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. खरं पाहता असं घडतं का? कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याकरता आजही आपल्याला रजिस्ट्रार साहेबांकडे जावंच लागतं, बरोबर आहे? आजही नाव राखून ठेवण्यावरूनही लिटिगेशन होतं, बरोबर आहे? आजही आपल्याला हद्दीबाबत आपली मारामारी होतेच. म्हणजे जरी आपल्याला राज्यघटनेमध्ये जे अभिप्रेत असणारं जे स्वातंत्र्य आहे ते जरी मिळालं असं म्हटलं तरी देखील प्रत्यक्षात ते मिळू शकलं नाही, कारण अजून मानसिकताच बदलली नाही. सेकंड प्रोव्हिजन, राज्यघटनेचा आपण अनुच्छेद 19 लिहून घेतला. दुसरा अनुच्छेद लिहून घ्यायचा की विच इज नोन एज अ सेपरेट चॅप्टर. त्याला पार्ट 9(ब) आणि आर्टिकल 243 ZH 243 ZH. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोन मध्ये गुगल मावशीला हे विचारलं ना की गुगल मावशी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. तर फक्त लिहून ठेवा की आर्टिकल 243 ZH तिथपासून हा सगळा संपूर्ण चॅप्टर तयार होतो जो ZT पर्यंत येतो. म्हणजे 243 ZT एवढा हा चॅप्टर आहे. आपण केव्हा तरी बघावा असं मी आपल्याला सुचवणार. इट्स अ व्हेरी सिंपल अपील. You people have done substantial good work for the cooperative housing society, but still now the time has come. We will have to find out whether we are moving in the correct direction or not. जो काम कर रहा है उसके लिए वापस सोचना पड़ेगा, वापस देखना पड़ेगा क्यों ये सब कर रहा है. This is the basic provision in the constitution. जर आपण कायदा तयार करण्याची जी संकल्पना आहे ती जर बघितली तर लक्षात येतं की काही कायदे फक्त केंद्र सरकारने तयार करायचे, ज्याला म्हणतो आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकलोय की ज्याला म्हणतो की आपण केंद्र सरकारचे अधिकार आहे. मग दुसरी एक सूची असते जे राज्य सरकारचे अधिकार आहे आणि तिसरी एक सूची असते की जे राज्य आणि केंद्र असे दोन्ही मिळून करू शकतात. असं असताना जर आपण तपासून बघितलं तर प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कोऑपरेटिव्ह कायदा आहे. म्हणजेच तो राज्य सूचीमध्ये आला, स्टेट लिस्ट मध्ये आला. असं असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही काम चालतं, जो काही कायदा बनवला जातो, प्रत्येक राज्याला जो काही स्वातंत्र्य आहे तो असताना सुद्धा त्याच्यामध्ये अशी काही एवढी उलाढाल घडतीये की ज्या उलाढालीमुळं राज्यघटनेमध्ये या विषयाचा समाविष्ट करावा लागलं. मग आता जर का राज्यघटनेत जर का दुरुस्ती झाली तर त्या 3 सूत्री जी काही मगाशी सांगितली त्याचा उल्लेख परत करायला पाहिजे जे या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला स्वायत्तता आली का? अजूनही आलेली दिसत नाही. आपल्याला स्वायत्ततेच्या बरोबरीने आपल्याकडं
जे काही डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स आहेत ती प्रत्यक्षात आलेली दिसत आहेत का? ती पण आपल्याला पुरेशा प्रमाणात रुजलेली दिसत नाहीयेत. आणि म्हणून हे सगळं चाललेलं असताना राज्यघटनेच्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यानं आपापला कायदा करायचा ठरवला. सो अकॉर्डिंगली महाराष्ट्र इज ऑल्सो देअर. आपल्या राज्याने सुद्धा आपला स्वतःचा कायदा बनवला. जरी कायदा बनवला तरी देखील एकच फुटपट्टी सगळ्यांना वापरणं शक्य नाही आणि म्हणून एक स्वतंत्र चॅप्टर तयार करायचा, अशा प्रकारचा एक सोयीचा रस्ता हा थोडासा काढायचा विचार केला. वास्तविक पाहता मागणी काय होती की या सगळ्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून आमचं जे काही अडचणी आहेत त्या अडचणी वेगळ्याच आहेत. हे जे सगळं सहकार खातं आहे, या खात्यामध्ये बाकीचे लोक खाण्याची व्यवस्था करू शकतात, आम्हाला ते शक्य नाही. या सहकाराला खातं का म्हणतात हे आम्हाला माहीत नाही. असे अनेक प्रश्न घेऊन आपले सामान्य माणसं तिथं जात होती, डोकं आपटत होती आणि सांगत होती की आम्हाला या कायद्यातून वगळा, आमचं स्वतंत्र कायदा स्वतंत्र करावा. उदाहरण सांगतो. जेंटलमन प्लीज सिट डाऊन. I have been given 45 minutes. I am going to finish up my entire session. The organizers, if they allow, then we can take up any question. Please have a seat. I have no difficulty. This being a Mumbai, I am sure you are aware about the Marathi language also. राज्यघटनेच्या अनुच्छेद 348(1) प्रमाणे राज्याच्या जे उच्च न्यायालय आहे त्याची आणि सर्वोच्च न्यायालयाची भाषा ही इंग्रजी आहे. पण 1965च्या कायद्यानुसार महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. तरी देखील हे जे आपले बंधू आहेत यांच्याकरता मी मध्ये मध्ये हिंदीचा वापर करेन. बीच में मैं कुछ हिंदी वर्ड भी या फ्रेजेस भी इस्तेमाल करूंगा. ध्यान में रखिए, ये कोई स्कूल वाला लेक्चर नहीं कि जिस हर सेंटेंस आपको हिंदी है, अंग्रेजी में या मराठी में लगेगा. व्हाट आई सेड, देयर आर सम फ्रेजेस जो लीगल वर्ड है वो आपको उसके तरफ ध्यान देना है. वो उसको कैच कीजिए, उसको पकड़िए, उसको नोट कीजिए, ताकि बाद में जब आप वही नोटबुक वापस निकालेंगे तब आपको याद में वो दिला देगा कि ऐसा ऐसा कुछ डिस्कशन हुआ था. बस इतना ही काफी है. Otherwise, this is not the traditional lecture. This is a session or in a महाअधिवेशन. इसकी वजह से वर्ड टू वर्ड डिक्टेट करने की जरूरत नहीं है. वर्ड टू वर्ड ध्यान में नहीं आया तो भी चलेगा, कंसेप्ट ध्यान में आना चाहिए. चलिए आगे चलते हैं. तो सवाल आ गया कि ये क्यों किया. हम लोग बार बार कहते थे कि जो अलग अलग कानून है उसकी तरफ जाकर देखते हैं. जैसा मोफा नाम का कानून था जो कुछ साल पहले रद्द हो चुका है. मोफा माहिती आहे ना आपल्याला. येस. मोफामध्ये ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पनांचा आणि या चॅप्टरचा जवळचा संबंध आहे. आय गिव्ह इलस्ट्रेशन. आपण फ्लॅट ही संकल्पना आपण म्हणतो फ्लॅट. आज मुंबईमध्ये फ्लॅट ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे. पण या फ्लॅटच्या संदर्भामध्ये डेफिनेशन दुसऱ्या कायद्यात कुठं सापडते? यू विल गेट इट इन मोफा. मोफा नावाच्या कायद्यामध्ये फ्लॅटची संकल्पना होती. रेरा नावाचा कायदा आला, फ्लॅट नाहीये, फ्लॅटचं डिफिनेशन नाहीये, पण त्या ठिकाणी वेगळी कन्सेप्ट आहे. या सगळ्याचं रिकन्साइल करून एक स्वतंत्र ऍक्टच करायला पाहिजे होता का? का याच्यात एक सेपरेट चॅप्टर केला की तेवढं पुरेसं आहे असं म्हणता येईल? हे सवाल आहे. वी विल हॅव टू फाइंड आउट आन्सर टू दॅट. Whether the chapter which is provided in this act is sufficient to redress our grievances, that is a question. जो हमारी जो समस्या है उन समस्याओं के लिए जो जवाब सरकार ने दिया है वो सरकार का जवाब काफी है या इससे भी और कुछ ज्यादा चाहिए, ये सोचना चाहिए. नया कानून बनाया. नया कानून बनाने के बाद आज भी बहुत सारे सवाल वैसे ही हैं. आई विल गिव इलस्ट्रेशन. बहुत सिंपल सा सवाल. कानून बनाते वक्त कॉन्स्टिट्यूशन बनाई गई, हमने देखा बेसिक कॉन्स्टिट्यूशन. बेस्ड ऑन दैट महाराष्ट्र गवर्नमेंट का कानून बन गया. ये कानून आ गया, इसमें संशोधन हो गया, नया चैप्टर आ गया. मगर इसको कार्यान्वित करने के लिए टू सेट दैट लॉ इन मोशन और टू मेक इट मोर फंक्शनल, देयर इज अ फर्दर थिंग व्हिच इज रिक्वायर्ड टू बी डन, दैट इज नोन एज रूल्स. कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी के लिए रूल्स अभी भी बने नहीं है. इज इट करेक्ट? बरोबर आहे का? म्हणजे मग असं झालं की तुमच्याकडं ट्रेनचं तिकीट काढून दिलेलं आहे, रिटर्न तिकीट काढून दिलेलं आहे, आपण ट्रेनच नाहीये.
मग नुसता कायद्याचा चॅप्टर आपल्याला जोडून दिला कायद्याच्या पुस्तकामध्ये आणि आपलं सगळ्यांचं काम पूर्ण झालं. आता सगळे सोसायटी हाऊसिंग वाले सगळे खुश आहेत, असं होऊ शकणार नाही. ऑल राईट, अनदर वन मोर अँगल टू दिस. 97व्या घटना दुरुस्तीनंतर मॉडेल बायलॉ झाले, बरोबर. आपल्यापैकी प्रत्येकानं मॉडेल बायलॉ ऍक्सेप्ट केले, बरोबर. या चॅप्टरच्या नंतर आपण ऍक्सेप्ट केले का? नवीन काही आले का? या चॅप्टरच्या नंतर आमचे मॉडेल बायलॉज हाऊसिंग सोसायटीचे वेगळे असू शकतात. कोणी विचार केलाय का? वी आर हॅव्हिंग आवर ओन नीड. दोज बायलॉज विच हैव बीन प्रिस्क्राइब बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र, जो उन्होंने बनाया है वो सब कोऑपरेटिव सेक्टर के लिए है, जबकि हमारी समस्या अलग सी है. Once you have recognized our problems and you have introduced a new chapter along with the rules, now a model bylaws for a cooperative housing society is required. जब तक ये नहीं करेंगे तब तक जिस बारे में हम सोच रहे हैं वो अपने पास नहीं आ सकेगा. Let us go back to the square number 1. स्क्वेयर नंबर 1 आ गया. ये नया कानून क्यों बनाया और उसमें क्या क्या विशेषता है? पर मला एक साधा सोपा प्रश्न आहे मनामध्ये विचारा. हा नवीन चॅप्टर आपल्यापैकी किती लोकांनी उघडून बघितलाय? हात वरती करा. किती लोकांनी बघितलेला आहे? 1 2 3 4. बस. आमच्याकडे इंग्रजीमध्ये याला असं एक मॅक्झिम म्हणतात, रेस्ट इज पा लिक्विडेटर, ज्याला आम्ही त्याचं भाषांतर असं करतो, थिंग्स स्पीक फॉर इटसेल्फ. म्हणजे थोडक्यात फक्त 10 लोकांचे जर का हात या ऑडिटोरियम मध्ये जर का वरती उचलले जात असतील तर बहुसंख्य लोकांनी हा नवीन चॅप्टर वाचलेला नाहीये. अवघड आहे बाबा, खरंच अवघड आहे. आणि म्हणून मग अडचण अशी होते की मग त्याप्रमाणे वक्त्याला बोलवावं लागतं की तुम्ही साहेब बाकी काही करू नका, कारण मला सर्वसाधारणतः शंका समाधानाचं सत्र देतात. माझ्याकडे नॉर्मली हे शंका तुमच्या सगळे प्रश्न उत्तरांना मला बऱ्याच वेळा बोलवतात, पण त्याच्याऐवजी मला आता सांगितलं की नाही तुम्ही हा कन्सेप्ट समजून सांगा. चला आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्याकरता अजून काही सेक्शन तुम्ही जरा लिहून घेतले पाहिजेत. या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये 2 मोठे घटक असे केलेले आहेत की मूळ कायद्यामधलं काय काय आपल्याला लागेल याची एक हातभर लांब यादी केलेली आहे. ती यादी जरा वाचून बघितली पाहिजे. प्लीज मेक अ नोट कीजिए कौन से प्रावधान हमें लगते हैं हाउसिंग सोसाइटी के लिए. इसकी एक बहुत बड़ी लिस्ट है. आई हैव प्रिपेयर्ड अ लिस्ट. यू कैन जस्ट हैव अ ग्लांस एट दिस. अख्खं फुलस्केप भरून दोन्ही साईडला एवढी मोठी लिस्ट आहे. या एवढ्या सगळ्या तरतुदी आपल्याला लागतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. यातल्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगणार आहे. मग याच्याबरोबर दुसरं आलं की कुठल्या तरतुदी आपल्याला लागत नाहीत ते पण त्या कायद्यात दिलेलं आहे. आणि ते देताना त्यांनी सांगितलं की कुठले कुठले लागत नाहीत त्याची पण एक यादी तयार केली की जे आपल्याला लागत नाहीत अशी यादी. ही यादी झाली. ती कमी आहे, ती छोटी आहे. की आपल्याला न लागणाऱ्या तरतुदी काय काय आहेत याची एक छोटीशी यादी आपल्याकडे बघायला मिळते. मग आता प्रश्न असा होतो की हे सगळं करायचं होतं तर ते समजून घ्यायला मला मी प्रामाणिकपणे सांगतो की मी आज पहाटे 4 वाजता उठलो. का बरं उठलो? बायकोने विचारलं अरे काय करतोस? अरे नाही, त्या नवीन जे भाषण द्यायचंय त्या भाषणामध्ये हे दोन्ही लागणारे सेक्शन आणि न लागणारे सेक्शन, अरे बापरे, हे सगळं मला वाचायला नको का? एकदा परत त्याचं उजळणी करायला पाहिजे. म्हणून आज पहाटे 4 वाजता उठून मी सगळं प्रत्येक सेक्शन बघायला लागलो. त्यामुळे मला लक्षात आलं की आपल्या सगळ्या हाऊसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींचं काम किती अवघड आहे. मग कदाचित असं करता आलं नसतं का की हे सगळे सेक्शन घ्या आणि आमचं एक स्वतंत्र पुस्तकच काढा. आता झालंय कसं, हा कायद्याचं पुस्तक, हा इथला मूळ त्याचा चॅप्टर इथं आला की जो आपल्याकरता नवीन आलेला आहे त्या चॅप्टरने लिहिलेलं आहे की अमुक कलम तुम्हाला लागेल. म्हणजे मागं जायचं, अरे हे कलम लागतंय का, चला पुढे बघूया, हा हे कलम नाही लागत का, त्यातला उपकलम लागतंय का. हे अशा प्रकारचं जरा कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. This confusion is virtually a hurdle in smooth functioning of the cooperative housing society. It's a fact. का बरं असं घडलं? Perhaps आपल्या सगळ्यांचा आवाज पुरेसा नव्हता. परत सांगतो काय म्हणतात. हे महाअधिवेशन आहे. अधिवेशन आपल्या लक्षात येऊ शकतो. महाअधिवेशनामधला महाआवाज असू शकतो. आणि मग आपण जर का इथून सांगितलं की साहेब हे जे काही तुम्ही केलेलं आहे हे आम्हाला मिळालं
परंतु हे संपूर्ण नाही. आम्हाला उरलेले सुद्धा आवश्यक आहे. ते जर तुम्ही दिलं नाही तर मात्र आम्हाला आवाज काढावा लागेल. सांगतो काय काय बाकी राहिलेलं आणि काय काय दिलंय. आता ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी लिहून घ्या. किंवा याच्यामध्ये कलम 154 ब चा पहिला 154 चा पहिला हा जो काही सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये कुठले कुठले कायदे लागतात याची मोठी यादी. म्हणजे मग ही यादी जी काय आहे याच्यामध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं की बहुसंख्य ज्या महत्वाच्या तरतुदी त्या सगळ्या आपल्याला लागतात. काही अडचण नाही समजायला. महत्वाच्या तरतुदी लागतात असं थोडक्यात लक्षात ठेवूया. मग त्यातलं वगळलं काय हे जर बघितलं तर त्यातल्या काही तरतुदी सांगतो. आता लिहायची गरज मला वाटत नाही. ज्यावेळेस महत्वाचं असेल तेवढं मी सांगेन तुम्हाला लिहून घ्या म्हणून. रजिस्ट्रार साहेबांकडे ज्या पॉवर होत्या रेग्युलेशनच्या त्याच्यात थोडासा फरक झाला. काय बरं फरक झाला तर कलम 6 जो होता कायद्यामध्ये असणारा आजही आहे तो हाऊसिंग सोसायटीला लागत नाही. कलम 6 म्हणजे काय तर सोसायटी करता 10 लोक पाहिजे. मूळ कायदा समजा का आपण याच्या ऐवजी दुसरी सोसायटी करायची म्हणली देन इट इज रिक्वायर्ड. पण त्या सोसायटीला 10 लोक लागण्याची जी अट आहे त्याच्यातून आपल्याला वगळलं. ऑलराईट. रजिस्ट्रारच्या पॉवर मध्ये कलम